नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 141. भाग 141. आणि श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीने काहीच स्वतःहून अस्तित्वात नाही. काहीच स्वतःहून असे अस्तित्वात नाही. सर्व काही स्वच आहे. माझ्याजवळ शुद्ध असणेपणामुळेच सर्वांना अर्थ आहे. माझ्या केवळ शुद्ध असणेपणामुळेच सर्वांना अर्थ आहे. मी आहे म्हटले तर सर्व आहे. मी आहे म्हटले तर सर्व आहे. आणि मी नाही म्हटले तर काहीच नाही. म्हणूनच म्हणतो, स्वतःहून असे काहीच अस्तित्वात नाही. कुणी असे काहीही नाही. कुणी असे कुणीच नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, रोज शेकडो हजारो लोक मरण पावतात. माझ्या दृष्टीने क्षणोक्षणी याच आजच्या जगातून उद्याचे जग हे निरंतर बाहेर येत आहे. कुणाविषयी मग शोक करणार? मला एक गोष्ट स्पष्टपणे कळाली आहे की जे सर्व आहे ते सर्व माझ्या केवळ असणेपणाच्या शुद्ध अशा जाणीवेमुळेच आहे. माझ्या बाबतीत हे जसे सत्य आहे तसेच सत्य ते तुमच्याही बाबतीत आहे. पण तुम्ही जगाला तुमच्यापासून स्वतंत्र व वेगळे म्हणजे पृथक सत्तावान समजता आणि इथेच नेमका घोटाळा होतो. त्यामुळे तुम्ही जगात आहात असा भ्रम होतो. पण मला नेमके जे कळायला हवे ते कळाल्यामुळे मी माझ्यात सर्व जग पाहतो. जाणीव नाही तर जग नाही हे मी पक्के ओळखले आहे. साधकाने प्रश्न केला, आपण म्हणता या सर्वांच्या मुळाशी केवळ आणि केवळ आत्मविस्मरण आहे. आपण कोण हे आपण विसरलो आहे. पण माझा प्रश्न असा आहे की विसरण्यासाठी तरी प्रथम मी स्वतःला जाणले होते काय? म्हणून मला मी कोण आहे याचा विसर पडला. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे बघा, जेव्हा तुम्ही म्हणता मला त्याचा विसर पडला, पण कशाचा विसर पडला हे नीट आठवते ना? कशाला उद्देशून तुम्ही म्हणता आहात की याचा विसर पडला म्हणून? त्याशिवाय तुम्ही हे कसे म्हणणार की मला त्याचा विसर पडला? म्हणून स्वतःला विसरणे हे स्वतःला जाणण्यातच अंतर्भूत असते. हे निसर्गदत्त महाराजांचे मोठे गूढ वाक्य आहे. म्हणून स्वतःला विसरणे हे स्वतःला जाणण्यातच अंतर्भूत असते. यालाच जाणीव नेणीव ह्या एकाच जीवनाच्या दोन बाजू आहे असे म्हणतात. जगाला जाणण्यासाठी तुम्ही स्वतःला विसरता आणि स्वतःला जाणण्यासाठी तुम्ही जगाला विसरता. अहो, अखेरीस जग म्हणजे काय? स्मृतीचा संचय. जग म्हणजे काय? स्मृतीचा संचय, स्मृतीची सवय. पण तुम्ही याकडे मुळीच लक्ष देऊ नका.
पण तुम्ही याकडे मुळीच लक्ष देऊ नका. म्हणजे काय, त्याला बरे वाईट म्हणू नका. फक्त एकाच महत्वाच्या गोष्टीला चिकटून राहा, म्हणजे मी आहे किंवा आपल्या शुद्ध असणेपणालाच चिकटून राहा. रिमेन विथ इट. मी आहे यालाच पकडून ठेवा आणि बाकी सर्व सोडून द्या. हीच खरी साधना आहे. स्वरूप ज्ञानात वस्तुतः आठवावे किंवा विसरावे असे काहीच नसते. स्वरूप ज्ञानात वस्तुतः आठवावे किंवा विसरावे असे काहीच नसते. सारे काही जाणलेलेच असते. पण इथे स्मरण मात्र कशाचेच नसते. सारे काही जाणलेलेच असते, पण आश्चर्य असे की इथे स्मरण मात्र कशाचेच नसते. म्हणून विस्मरण ही कशाचेच नसते हे ओघाने आलेच. म्हणून विस्मरणही कशाचेच नसते हे ओघाने आले. म्हणून स्मरण आणि विस्मरण या दोघांच्याही पलीकडे स्वस्वरूप आहे. या दोघांच्याही पलीकडे स्वस्वरूप आहे. साधक प्रश्न करतो, आपण म्हणता की आमचे स्वरूप नेहमीच आमच्या पाशीच असते, मग ते आम्हाला का दिसत नाही? मग ते आम्हाला का समजत नाही? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही नेहमी करताच स्वस्वरूप आहात. तुम्ही नेहमी करताच स्वस्वरूप आहात. तुम्ही स्वस्वरूपात आहात असे नाही. तुम्ही स्वस्वरूपात आहात असे नाही, तर स्वस्वरूप आणि तुम्ही एकच आहात. यात काडी मात्रही द्वैत नाही. पण याचा स्पष्ट बोध तुम्हाला नाही, कारण आपण भौतिक आणि मानसिक विश्वाला जास्त किंवा अवास्तव महत्व दिले आहे. जेव्हा तुमचे लक्ष एखाद्या या भौतिक मानसिक गोष्टीवरून उडते व दुसऱ्या एखाद्या भौतिक मानसिक वस्तूकडे अजून लागलेले नसते, त्या संधी कालात तुम्ही तुमच्या शुद्ध असणेपणानेच असता. हेच तुमचे शुद्ध असणेपण असते, किंवा निसर्ग स्थिती म्हणून तुमचे शुद्ध असणेपण सदैव तुम्हीच आहात. सदैव तुम्हीच आहात. तुमच्याजवळ आहे असे नाही, तर तेच तुम्ही आहात. तुमच्याजवळ आहे असे नाही, तर तेच तुम्ही आहात. यावर साधक विचारतो, मी या स्वस्वरूपापासून अलग आहे. या अलगपणाच्या जाणीवेचा अंत कसा करता येईल? मी या स्वस्वरूपापासून अलग आहे. या अलगपणाच्या जाणीवेचा अंत कसा करता येईल? यावर महाराज म्हणाले, आपण शुद्ध असणेपणानेच आहो किंवा मी आहे या एकाच स्वबोधावर स्थिर राहा आणि तेच व्हा, म्हणजे तो बोधच व्हा. त्याला स्वबोध सुद्धा म्हणू नका. मग मी अमुक तमुक विरून जाईल. मग मी अमुक तमुक आहे असे विरून जाईल. काही काळ मी केवळ साक्षी आहे असे राहील, पण नंतर मी सर्व काही आहे या बोधात ते साक्षीत्वही विरून जाईल. मी कोणी अलग, वेगळा, स्वतंत्र असा आहे याला मूठ माती मिळेल. मग कोणता अनुभव, कुणाचा अनुभव, कशाचा अनुभव असे प्रश्न उपस्थित होणारच नाहीत. साधक प्रश्न विचारतो, तुमचा हा जो अनुभव आहे तो मला कसा प्राप्त होईल? तुमचा हा जो अनुभव आहे तो मला कसा प्राप्त होईल? यावर महाराज म्हणाले, आपण दोघे भिन्न आहोत ही वेडी समजूत अजिबात मनातून काढून टाका. मग लक्षात येईल की सखोल पातळीवर
सखोल पातळीवर माझा तुझा असा कुणाचाच हा अनुभव नाही. स्वतःतच खोल डुबा व फक्त मी आहे या एकाच दिशेने चला. दिशा अजिबात सोडू नका. दिशा अजिबात सोडू नका. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या जगाबद्दल मला तुम्ही काहीही सांगा, मी ते काळजीपूर्वक ऐकेलही, पण हो क्षणभरही विसरणार नाही. काय विसरणार नाही? पण क्षणभरही विसरणार नाही की तुमचे जग मुळात अस्तित्वातच नाही. तुमचे जग मुळात अस्तित्वातच नाही. ते केवळ उघड्या डोळ्यांनी दिवसाढवळ्या पाहिले जाणारे जागृत अवस्थेतीलच तुमचे एक स्वप्न आहे. ती केवळ एक जागृत स्वप्नावस्थाच आहे. ती केवळ एक जागृत स्वप्नावस्थाच आहे. साधक म्हणतो, आमच्या जगापेक्षा तुमचे जग कशामुळे वेगळे आहे बुवा? आमच्या जगापेक्षा तुमचे जग कशामुळे वेगळे आहे? महाराज यावर म्हणतात, मीच माझे जग आहे. माझे जग मी स्वतःच आहे. येथे प्रत्येक अनुभव हा फेटाळला जातो म्हणजे त्याची स्मृती अजिबात ठेवल्या जात नाही. स्वतःची पण मला काही एक जरुरी नाही, कारण मी समग्र आहे, पूर्ण आहे आणि समग्रतेला आणि पूर्णतेला कशाचीच गरज नसते, कशाची गरज असावी असे वाटतही नाही. साधक प्रश्न विचारतो, मग काय ईश्वराची देखील जरुरी नाही वाटते? यावर महाराज म्हणाले, या ईश्वर वगैरे जे आहेत त्या सर्व कल्पना आहेत आणि त्या कल्पना तुमच्या जगात चालतात. माझ्या जगात मात्र अजिबात चालत नाहीत. कारण माझ्या जगात काहीच घडत नाही. माझे जग निशब्द आहे. माझे जग निवांत आहे. तुमच्या जगात अशा निशब्दतेला, अशा नीरवतेला मुळीच स्थान नाही. माझ्या जगात शब्द केवळ ध्वनी आहे. त्यांना कुठलीच भाषा नाही, त्यांना कुठलाच अर्थ नाही. तुमच्या जगात जसेच्या तसे काहीच राहत नाही. पण माझ्या जगात काहीच बदलत नाही. यावर साधक विचारतो, म्हणजे आपल्या जगात आपण एकटेच आहात असे वाटते. यावर महाराज म्हणाले, एकदा या अवस्थेत कोणतेच शब्द, कोणताच अर्थ लागू होत नाही हे सांगितलेले लक्षात आले की मग एकटा आहे, एकटा नाही या शब्दांना काय अर्थ राहणार? एकदा या अवस्थेत कोणतेच शब्द, कोणताच अर्थ लागू होत नाही हे सांगितलेले जर खरोखर लक्षात आले की मग एकटा आहे, एकटा नाही या शब्दांना काय अर्थ राहणार? जास्तीत जास्त आपण असे म्हणू शकतो की मीच सर्व आहे, त्यामुळे दुसरे काहीच नाही, म्हणून अशा अर्थाने मी एकटा आहे. जास्तीत जास्त आपण असे म्हणू शकतो की मीच सर्व आहे, त्यामुळे दुसरे काहीच नाही, म्हणून अशा अर्थाने मी एकटा आहे. तुम्ही तुमच्या जगाची सूक्ष्म तपासणी करा. मग तुम्हाला अकस्मात तुम्ही माझ्यासारख्याच जगात आहात हे तुम्हाला निश्चित कळेल. यावर साधक विचारतो, हो, पण मला त्याचा नक्की काय फायदा होईल? श्री महाराज म्हणाले, तुम्हाला कोणता फायदा पाहिजे? हा अध्यात्म विषय फायद्या तोट्या अशा प्रकारचा तुम्ही समजता की काय? जे तुमचे नाही ते तुम्ही फेकून देता व जे कधीच हरवले नाही
फक्त लक्षात आले नव्हते, पण आता आले. इतकेच काय ते अध्यात्मात होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आनंदी होणार नाहीत का? हा आनंदी होण्याचा फायदा काय कमी आहे की काय? तुमचे स्वरूप तुम्हाला गवसले, या परते तुम्हाला अजून काय पाहिजे? तुमच्या जगात मी तुम्हाला तुमच्या जगात मी तुम्हाला असा तुम्ही जसे पाहता तसं दिसतो. तुमच्या जगात तुम्ही जेव्हा माझ्याकडे पाहता तेव्हा तुम्ही म्हणता तुम्हाला मी असा आहे असे तुम्ही पाहता आणि तसा मी तुम्हाला दिसतो. पण माझ्या जगात केवळ असणेच आहे. माझ्या जगात माझे केवळ असणेच आहे. माझे असणे असे पण नाही तर केवळ असणे आहे. आणि माझ्या जगात येण्यास तुम्ही सदैव मोकळे आहात. फक्त एकच करा, तुमचे जग आहे तसे पहा. तुमचे जग आहे तसे पहा. काहीच कल्पना करू नका. स्थळ काळ ह्या केवळ कल्पना आहेत. त्या टाकून द्या. हा विवेक आला की आपोआप आसक्ती जाईल. म्हणून म्हणतो माझे जग खरे आहे व तुमचे जग मनोनिर्मित आहे, कल्पना मात्र आहे. ही अशी श्री निसर्गदत्त महाराजांनी जगाविषयी रूपकात्मक भाषा वापरली पाहिजे. ही अशी श्री निसर्गदत्त महाराजांनी जगाविषयी रूपकात्मक भाषा वापरली आहे. हे लक्षात ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. नाही तर उगीच 2 जगे वगैरे असे भ्रम तयार होतील. साधकांनी प्रश्न केला, व्यक्त आणि व्यक्ती यातील भेद आम्ही कसा अनुभवावा? व्यक्ती आणि व्यक्त यातील भेद आम्ही कसा ओळखावा? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, व्यक्त हा निरंतर स्फूर्तीचा भाग आहे. व्यक्त हा निरंतर स्फूर्तीचा भाग आहे. या स्फुरणाला आपण स्फुरत आहो याचे पण भान नाही. या स्फुरणाला आपण स्फुरत आहो याची पण माहिती नाही. ते फक्त स्फुरणच आहे. पण व्यक्ती म्हणजे केवळ स्मृतीचा गोशावारा असतो. स्मृतीला सुरुवात असते. व्यक्तला मात्र सुरुवात नाही आणि सुरुवात नाही म्हणूनच अंत पण नाही. व्यक्तला सुरुवात नाही, प्रारंभ नाही म्हणूनच अंत नाही. शब्दाशिवाय स्मृतीचे काहीच चालत नाही. पण व्यक्त हे निशब्द आणि निवांत अशा प्रकारचे असते. सर्व दृश्य गोष्टी क्षणिक म्हणून मिथ्या आहेत. व हे जाणणे, हे पाहणे ज्यामुळे शक्य होते. सर्व दृश्य गोष्टी क्षणिक म्हणून मिथ्या आहेत. व हे जाणणे, हे पाहणे ज्यामुळे शक्य होते तेच खरे असते आणि तेच आपले शुद्ध असणे पण होय. मग त्याला तुम्ही जीवन म्हणा, ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा, आणखी काही म्हणा. मग त्याला तुम्ही जीवन म्हणा, ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा, आणखी काहीही म्हणा किंवा काहीच म्हणू नका. काहीही फरक पडत नाही. आणि काही न बोलणे हेच, काही शब्दांकित न करणे हेच योग्य राहील. नमस्कार.